महिलांना सध्या एसटीत अर्ध तिकीट आहे, पण अशा सवलतीमुळेच एसटी तोट्यात आहे असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले आहेत। त्यामुळे एसटीतही पूर्ण तिकीट लागणार की हाफ तिकीट सुरू राहणार, पाहूयात त्यावरचा हा रिपोर्ट। लाडक्या बहिणींना 50% सवलत, ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत, तर परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। एसटीत महिला आणि ज्येष्ठांना जी सवलत दिली त्यामुळे एसटीचं रोज 3 कोटींचं नुकसान होत असल्याचं खुद्द परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी म्हटलंय। त्यामुळे आता एसटीत सुद्धा लाडक्या बहिणींची 50% तिकिटाची सवलत बंद होणार का असा प्रश्न निर्माण झालाय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती सरकारनं एसटीत महिलांना 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला। त्यामुळे अर्ध्या तिकिटात आजही महिलांना प्रवास करता येतो। त्याचबरोबर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना 100% सवलत म्हणजेच मोफत प्रवास करता येतो। पण अशा सवलतींमुळे रोज 3 कोटींचं नुकसान होत असून एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल असं प्रताप सरनाईक म्हणाले। विशेष म्हणजे 3 महिन्यांआधीच म्हणजे निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि फडणवीस हे 50% सवलतींमुळे एसटी फायद्यात असल्याचं सांगत होते। महामंडळ सर्व बसेसमध्ये सवलत मिळाली, आता आपल्या लाडक्या बहिणींना 50% सवलत, बाकी ज्येष्ठांना पूर्णपणे 75 वर्षावरील ज्येष्ठांना त्या बसमध्ये सवलत, आणि त्या सवलतीमुळे परिस्थिती अशी झाली की बस फक्त 3 कोटी रुपये पर डे लॉस आहे। आणि अशा लॉसमुळे की जर आपण सगळ्यांनाच त्या ठिकाणी आता मोफत सवलत वगैरे देत बसतो, मला असं वाटतं की ते बस एसटी महामंडळ चालवणं कठीण होईल। त्यामुळे सध्या तरी ह्या बाबतीचा मी विचार करू शकत नाही। प्रताप सरनाईकांच्या याच वक्तव्यामुळे आता सुप्रिया सुळेंनी सरकारला जाब विचारला पाहिजे असं म्हटलंय। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी एसटीची सवलत बंद होणार नाही हे स्पष्ट केलंय। मीही ते स्टेटमेंट आज वर्तमानपत्रात सकाळी वाचलं। त्याचं फायनान्शियल काय परिस्थिती आहे हे बघावी लागेल, आणि अनेक इलेक्शनच्या आधी यांनी जे जुमले केले होते कदाचित त्याचाच एक भाग असेल, पण तेव्हा सरनाईकजी मंत्री नव्हते, आता ते मंत्री आता झालेले। त्याच्यामुळे आधीच्या सरकारने जो काही निर्णय घेतला आहे त्या सरकारला आपल्याला जाब विचारावा लागेल की तुम्ही नक्की काय विचार करता। कशाला घोषणा करायची, घोषणा करायची कशाला? लाडके बहिणींना तुम्ही त्या ठिकाणी घोषणा केल्या, आता तुम्हाला ते परवडणारच नाही आहे, म्हणून तुम्ही आता त्या ठिकाणी त्यांचे हे काढा ते काढा, 50% महिला तर त्या ठिकाणी रद्द झाल्या। मग हे फक्त निवडणुकीच्या काळासाठीच केलं होतं का? हे बरोबर नाही। आणि या सरकारने त्या ठिकाणी सत्ताधारी सरकारने आता त्यांच्यातच प्रचंड भांडणं सुरू झालेले आहे, तर त्यामुळे आता ते पुढे काय करतील माहीत नाही। सवलती आपल्याला दिल्यात। आज बातमी बघत होतो, एसटी मध्ये 50% दिलेली सवलत बंद करणार म्हणून, पण मी सांगतो एसटी मध्ये 50% दिलेली सवलत देखील बंद होणार नाही, बंद होणार नाही। आणि माझ्या ज्येष्ठांना देखील सवलत दिली आहे ती बंद होणार नाही। आधीच लाडकी बहीण योजनेतील छाननीवरून सरकारवर विरोधक तुटून पडतायत। आतापर्यंत 5 लाख महिलांची नावं लाडकी बहीण योजनेतनं बाद करण्यात आली। नियमांना डावलून लाभ घेतल्यानं ही कारवाई झाली आहे। तर इन्कम टॅक्स विभागाकडून माहिती मागवली असून आणखी 4 लाख महिलांची नावं रद्द होऊ शकतात। म्हणजेच 9 लाख लाडक्या बहिणी कमी झाल्यानं सरकारचे 945 कोटी वाचणार आहेत। मुद्दाम कोणाचीही नावं कमी केलेली नाहीत। 2.5 लाखांच्या आतील उत्पन्न तसंच 4चाकी वाहन नको असे नियम डावलून ज्यांनी नोंद केली होती त्यांचीच नावं रद्द होत आहेत। त्यातच आता लाडक्या बहिणींना एसटीत 50% सवलत होती। मंत्री सरनाईकांच्या वक्तव्यावरून जे प्रश्न निर्माण झाले होते त्यावर मात्र एकनाथ शिंदेंनी स्पष्टीकरण देत सवलत सुरूच राहणार असल्याचं सांगून दिलासा दिलाय। धाराशिवहून श्रीराम क्षीरसागर, ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।